हो अहो हे काय करताय? ओढताय काय आणि ढकलताय काय? बाप्पा काहीतरी गंभीर आहे. विहीणबाई, अहो काय झालंय? सखू अशी रडतीये का? माहेरी याचा हट्ट केला होता का सखून? लहान आहे हो पोर, रागवू नका असा. नाही हो, खर तर सखूला यायचंच नव्हतं माहेरी. माझाच हट्ट होता इथे येण्याचा, म्हणूनच सखूला धरून बांधून घेऊन आली. बांधून म्हणजे? बघा बघा बघा, आत्ताच टाकशील बसली यांची. म्हटलं होतं ना मनोरंजन होईल म्हणून. मनोरंजन? अगं रमा मावशी, आम्हाला तरी कळू दे, कसलं मनोरंजन? तू तर काही बोलूच नकोस. तुझ्यामुळे झालं हे सगळं. आधी का नाही सांगितलंस आम्हाला की तुझे नातेवाईक हे असे आहेत? विठुराया, काय ऐकायला मिळणार आहे? लक्षण अजिबात ठीक दिसत नाही. ते सगळे अपशकुन यासाठीच होते का? काय घडलंय विठुराया? हे बघा, आम्हाला हे सहन होत नाहीये. काय झालंय नेमकं? अहो अहो आत तरी या, बाहेर बोलणं नको. या आत या. हो या ना. बाहेरच बोलूया, बघू दे सगळ्या जगाला. त्यासाठीच मी इथे आली. आइए आइए आइए, अंदर म्हणतो मी. आइए आइए. शिपाई कशाला आलेत? दामूशेठ? मीच बोलावलंय त्यांना. जो गुन्हा घडलाय त्याची शहानिशा दरबारी शिपायांसमोरच व्हायला हवी. गुन्हा? 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 आणि तो सखूच्या उमाई अप्पांनी केलाय असं म्हणायचंय का तुला? होय, गुन्हा. भयंकर गुन्हा. किरकोळ गुन्हा नाही. मग त्यासाठी शिपाई हवेतच नाही का? हो, पण कुणी केलाय गुन्हा? करूनच्या करून वर निर्लज्जपणे तोंड वर करून बोलताय. श्रीयुत शिवाप्पा, लेकीच्या लग्नात अंगावर दागिने घातलेत तुम्ही, बरोबर ना? हो. आमच्या दादांनीच दिले होते. ते दिलेले दागिने सगळे खोटे आहेत. नकली. सोन्याचा मुलामा दिलेले पितळी पितळी दागिने आहेत सगळे. तुम्ही सगळ्यांनी आमची फसवणूक केली आहे. विश्वासघात केलाय तुम्ही आमचा. नाही हो, असं कसं होईल? खोटे दागिने नाही, शक्य नाही. आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही खोटे दागिने कसे घालणार हो? माझ्या दादांनी दिलेले दागिने आहेत, ते अस्सल सोन्याचे. हो म्हणजे मावशी, आमच्या दादांनी दिले ना ते अगदी अस्सल सोन्याचेच दागिने होते. हा, त्याची खात्री मी देऊ शकते. हा, पण आता त्याचे खोटे दागिने कसे झाले नाही म्हणजे त्याबद्दल मला काही माहित नाही बाई. म्हणजे तसे आमचे जावई बापू आणि वंश नेकीचेच आहेत, पण कुणाची नियत कधी फिरेल काय सांगावं? अहो काय बोलताय बहिणी? मी शपथेवर सांगते, आम्ही दादांनीच दिलेले तेच दागिने सखूच्या अंगावर घातले होते. हो, दूधखुळी समजता का मला?
सोन्याच्या व्यवहारात जन्म गेला माझा. माती मोलाचेच आहेत ते दागिने आणि म्हणूनच शिपायांना बोलून घेतलंय ना मी. तुम्ही दिलेले दागिनेही खोटे आहेत आणि तुम्ही सगळे पक्के खोटारडे आहात. बघा बघा, डोळे फाडून बघा. हे दागिने दिलेत तुम्ही. बघितलात? खोटे खोटे दागिने घातलेत. तुम्ही लबाडी केलीत, खरे दागिने विकून पचवलेत आणि लेकीच्या अंगावर पितळी दागिने घालता. मोठा अपराध केलाय तुम्ही, अपराध. नाही हो नाही, मी असं कसं करेन? खोटे दागिने कसं करेन मी? हो, असं करून माझ्याच लेकीला त्रासात कसं ढकलेन? मी विठुरायाची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच असं नाही केलंय. धडधडीत हे दिसतंय तरी आराभागा घेताय. देवाची शपथ घेऊन खोटं बोलताय. तुमचा देव हेच शिकवतो का तुम्हाला? लाज नाही वाटत तुम्हाला? नाही नाही हो, हे काहीतरी आखरीत घडलंय. वय वय आखरीतच आहे. आमचं शिवाप्पा देव माणूस आहे. अहो, ठरवलं तरी लबाडी नाही करू शकत. कोणला बी विचारा. वय वय वहिनी, घडलेली घटना धक्कादायक आहे हे निश्चित आहे आणि तुमचं शिवाप्पावर आरोप करणं हे देखील स्वाभाविक आहे असं मी म्हणेन. पण जरा सबुरीनं घे, सारासार विवेकाने विचार करा. ज्याच्यावर आपण आरोप करतो आहोत त्याचं चारित्र्य लख्ख आहे. तेव्हा त्यांनी हे केलेलं नसतानाही हे घडलं कसं याविषयी आपण सर्वांनी मिळून विचार करूया. वा, जो तो उठतोय तो यांच्या चारित्र्याची हमी देतोय. हरकत नाही, इतकीच खात्री आहे ना, मग तुम्हीच द्या की सोन्याचे दागिने यांच्या ऐवजी. मग माझा विश्वास बसेल यांच्या चांगुलपणावर. आहे तेवढी हिम्मत? आहे का तुमच्यात ताकद? बंद करा ही पोपटपंची. असली फसवणूक करण्यापेक्षा आम्हाला आधीच स्पष्ट सांगितलं असतं की आमची ऐपत नाही, तर दागिन्यांशिवाय सखूला पदरात घेतली असती आम्ही. नारळ आणि मुलगी चाललं असतं आम्हाला. अहो, आमच्या घरात लक्ष्मी पाणी भरतीये. पत्करली असती आम्ही रिकाम्या हाताने आलेली मुलगी. पण वैद्य बुवा, अशी दगाबाजी फसवणूक तुम्ही तरी खपून घेतली असती का? आणि काय हो, तुम्ही लाडू आणलेत ना तुम्ही? दाखवा. करा करा, तोंड गोड करा. या साळसूद लोकांनी मोठा पराक्रम केलाय ना, तोंड गोड करायलाच पाहिजे. तोंड गोड करते हिचं. घे, खा. उघड तोंड, उघड. उद्धार केलास ना सासरच्या कुळाचा. माहेरी उजेड आहेच, पण मग बापाचा पराक्रम साजरा कर आता. उघड तोंड, उघड, खा. हो हो, खा. नका असा खेळ करू माझ्या लेकराच्या जीवाशी. हो वंस, मावशीला नका बोलू. आपली पड खायची वेळ आहे, ती रागवे. मग काय आरती ओवाळू का हिची? बामे,
जीव घेणा खेळ खेळते तुझी नणन आणि वर मलाच बोलतेय. बघतेस ना, पण मी करायचं तेवढं सहन केलंय. अग बाई, मग आता तू काय करणार आहेस? काय करणार म्हणजे? मग हे शिपाई आलेत ते काय पंक्तीला बसायला? बघा, पुरावा तुमच्या समोर आहे. हाँ, सबूत है आपके सामने. तेव्हा आता मुलीच्या अंगावर घातलेले दागिने जोवर अस्सल सोन्यात करून देत नाही, आहा, जब तक ये जेवर सोने क्या नहीं बनाते हैं तब तक तोवर सखू इथे माहेरीच राहील. आणि शिवाप्पा कोठडीत राहतील. तब तक ये सखू अपने मायके रहेगी और उसका बाप शिवप्पा आपके साथ पाप. सासूबाई, माझ्या आप्पांनी काय केलं नाही हो. असं नका करू सासूबाई, पाया पडते मी तुमच्या. आप्पा कधीच खोटं वागणार नाहीत. आप्पा खोटाने नाही आहेत सासूबाई. त्यांना कोठडीत नका डांबू, नका ना डांबू सासूबाई. बस का. मग त्यांना काय देवारात बसून त्यांची पूजा करू? मुनीमजी, तोंड बघत काय बसलाय? गुन्हेगाराला असं मोकळा ठेवणार का? अयो नहीं हो, जाओ जाओ, पकड़ो पकड़ो, जाओ. दया करो, हम सखूच्या अप्पाचा विश्वासघात करणारच नाही. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण सखूला घराबाहेर काढू नका. नाही, सखूला तोवर माझ्या घरात प्रवेश नाही जोवर तुम्ही मला सोन्याचे दागिने देत नाहीत. आणि ही काळ्या दगडावरची रेख समजा. आणि शिवाप्पाला सोडायचा प्रश्नच उद्भवत नाही. नाही हो, दोन्ही शिक्षा भयंकर आहेत. आम्ही तुमच्या दोन्ही अटी पूर्ण करू. सगळे दागिने अस्सल सोन्यात करून देऊ. हो, पण अशी शिक्षा करू नका. हो वहिनी, गुन्हा केलेला नसताना देखील ते भरपाई करायला तयार आहेत ना. मग त्यांना कोठडीचा रस्ता का दाखवताय? थोडा व्यावहारिक विचार करा. जर त्यांना डांबून ठेवलं तर ते दागिने परत करण्याचा प्रयत्न कसा करतील? म्हणणं बरोबर आहे तुमचं, पण यांना मोकळं ठेवलं तर हे दागिने देतील यावर काही माझा विश्वास नाही. काही नाही काहीतरी रडगाणं गाणारच आहे. यांच्यावर काहीतरी बंधन हवं. पुन्हा फसवता येणार नाही असं दडपण हवं. त्यासाठी एक पर्याय आहे. कोणता? तुमच्या समक्ष सखूने गावात दवंडी द्यायची. दवंडी द्यायची सवय असेलच ना सखूला. दवंडी देऊन गावासमक्ष हे सगळं खरं आहे असं कबूल करायचं. आता रमाई आणि सखूला कुठे शोधू मी? नक्की कुठं नेलं असेल रमाईने सखूला? बाबाजींच्या मठात.
हो हो, नक्की तिथेच गेली असेल. अशा वेळी रमाई बाबाजींचंच मार्गदर्शन घेणार. ओ दिगुशेठ, कोणाला शोधताय तुम्ही? ते सासू सुनीला ना? तुम्ही पाहिलं का त्यांना? अहो, खूप मोठा तमाशा झाला इथे. तुमच्या आई तुमच्या मंडळींना घेऊन रागारागत तुमच्या सासरवाडीला गेले ते. काय? हो. म्हणजे मला ताबडतोब निघायला हवं. नाही नाही वीणबाई, ही एवढी भयंकर शिक्षा देऊ नका. सगळ्या गावासमोर अब्रू जाईल हो. आणि बिचारा सखूचा तरी विचार करा, लहान आहे होती. खरंच असं केलेलं नाहीये. आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही शोधतो ना, कोण खरा गुन्हेगार आहे आम्ही शोधून काढतो. मी पाया पडते तुमच्या, लोटांगण घालते, पण सखूला अशी शिक्षा देऊ नका हो. वहिनी, श्रीधर पंतांच्या सौभाग्यवतीला असं हे वागणं शोभत नाही. विठ्ठल भक्त सज्जन कुटुंबासाठी ही फार मोठी शिक्षा झाली. दवंडी द्यायची आणि ती सखूने. तुम्ही तर काही बोलूच नका. तुमच्यासारख्या लबाड मित्रांनीच माझा संसार उद्ध्वस्त केलाय. टाळ कुटून माझ्या नवऱ्याला विठ्ठलाच्या नादी लावलं. तुम्ही फार जास्त बोलताय. माझ्या घरी आला होता तेव्हा अतिथीचा अपमान व्हायला नको म्हणून गप्प बसले होते. पण आता ऐकाच, या शिवाप्पा सारख्या लबाड माणसाची पाठराखण करताय तुम्ही. शोभताय का तुम्हाला हे? आणि याला विठ्ठल भक्त म्हणता? असा खोटा व्यवहार करतात का विठ्ठल भक्त? शिवाप्पा असा वागला याची लाज वाटून वास्तविक तुम्ही त्याची कान उघडणी करायला हवी होती. तर उलट या लबाड कुटुंबाची निर्लज्जपणे तुम्ही बाजू मांडताय. आणि मुळात तुम्ही बोलताच का आहात? वीणबाई, हो मी हात जोडते तुमच्या समोर. अहो, पण अशा सज्जन वडीलधाऱ्या माणसांचा सगळ्यांसमोर अपमान करणं ही चांगली गोष्ट नाहीये. ते आमच्या घराचा एक भाग आहे. सगळ्या गावाला आधार आहे त्यांचा. हो, मग हे सोन्याचे दागिने घडवून देतात का त्यांनाच विचारा. म्हणजे विषयच संपला. मगाशीच हा पर्याय दिला होता मी. नाही ना हिम्मत वैद्य बुवा, मग आमच्या मध्ये बोलायचं नाही. निघा इथनं. चढणं असतं तर खूप मदत झाली असती. आता काय करायचं? अय्यो हो, मलकीनबाई, शिपाई उभे आहेत बघा, ताटकळत म्हणतो मी. वीणबाई, मी वचन देतो तुम्हाला. मी तुमच्या लबाडीची शिक्षा सखू भोगणार आहे. सखू, तुमच्या या पोकळ वचनांवर कोण विश्वास ठेवेल? आणि तुमची पत तरी आहे का एवढे सगळे दागिने घडवायची? सासूबाई, आपण कधीच खोटं नाही बोलणार. तुम्ही नका ना आपण इतकं बोल. मी हात जोडते, पाया पडते. तू गप्पा बस ग. तुझ्यावर ही वेळ यायला तुझे आई बापच जबाबदार आहेत, कळतंय का तुला? आणि जोवर तुझा बाप सोन्याचे दागिने देत नाही तोवर माझ्या अंगणात सुद्धा तुला पाऊल ठेवू देणार नाही मी. गाठ मारून ठेव. बाई 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 बाई, माझ्या कल्पनेपेक्षा जरा जास्तच मोठं झालं हे प्रकरण. पण माझा आत्मा बाई शांत झाला. रमा मावशीनी चांगलीच वरात काढली हो. मी धन्य झाले. पण एकदाच नाक खाली झालं. चला चला, हातपाय हलवा. अशी ही तुमची काळवणलेली थोबाडा किती वेळ बघायची? चला, रावळा समोर दवंडी द्या, नाहीतर शिवाप्पाला कोठडीत न्या.
काही भयंकर घडण्यापूर्वी मला सखूच्या गावी पोहोचायला हवं. ए संत्या, इकडे अरे इकडे. ऐक, दगडू दवंडीवाल्याकडे जा आणि त्याच्याकडून हलगी घेऊन ये. दामोशेठ केवढं मोठं काम केलं माझं. असा झणझणीत अपमान व्हायला हवा होता मला यांचा, या सखूचा, शिवाप्पाचा, उमावंचांचा आणि त्या सासूबाईंचा. सगळ्यांसमोर मावशीनी चांबडी सोलवटून काढली सगळ्यांची. अगदी डोळ्यांचं पारणच पेटलं. नाहीतर काय हो, त्यांच्यामुळे माझ्या मालकांना काढण्या लागल्या हो. त्याचाच वसपा निघालाय म्हणतो मी. आता ही सखू सगळ्यांसमोर कशी दवंडी देते, दयेची भीक कशी मागते ना. आणि ह्या शिवाप्पा, उमा आणि त्या म्हातारीचे चेहरे कसे काळवंटात ना, ते एकदा बघितलं की जन्माचं सार्थक होईल माझ्या. अहो दामूशेठ, अहो ही दवंडी बिवंडी कशाला पिटायची? हा, अशा लुच्च्यांना अंधार कोठडी पाठवा. हो हो, गावाची आबरू जाते ना सगळी. अयो विसोबा, दवंडी ही आहे आणि कोठडी ही, यातून सुटका नाही हो याची. हा भिकारी शिवप्पा कुठून देणार हो सोन्याचे दागिने म्हणतो मी. त्याच्या लांबाने दिवसभर टाळ कुठतोस ना रे. त्यानेच टांगली आहे बघा तुझी आबरू वेशीवर म्हणतो मी. आज तुझं न्याय असेल ना विठुऱ्या, तर मला हेही मान्य आहे. पण उमाई आपणच्या प्रामाणिकपणाचं, चांगुलपणाचं, सज्जन असण्याचं वस्त्रहरण होतंय. तो नाही करे धावून येणारच कृष्णासारखा. आता काही विठुरायाला लोणी भरून स्वतःच्या पापांची कबुली द्यायची आहे? खोटं बोलताना लाज नाही वाटली? मग आता काय टंगळ मंगळ करताय? मुनीमजी सुरू करा म्हणावं. अयो छोट्या मालकीनबाई, मोठ्या मालकीनबाईंनी काय सांगितलं ते ऐकलं नाही काय हो? सुरू करा की हो. आणि तुम्ही तिघ असू दे हो, असेच तुमचे हात म्हणतो मी. सुरू करा हो दवंडी. आपल्याच कानांपुरती वाजवतेस की काय? मोठ्याने वाजव आणि बोल. अख्ख्या गावाला ऐकू जाऊ दे दवंडी आणि तुझं बोलणं. मुनीमजी गर्दीच्या मागे जाऊन उभे राहा आणि सांगा ऐकायला येतंय का तिथे. हिचा आवाज पोचतोय का ते बघा. आलोच. अयो वाजवा हो वाजवा. ठीक आहे, तुला हेच हवं होतं ना रे विठुऱ्या. घे ऐक, तुझ्यासाठीच वाजवते. ऐका हो ऐका. नाही हो नाही, आवाज ऐकूच येत नाही म्हणतो मी. अहो इथे सुद्धा काहीच ऐकू येत नाहीये. ऐका हो ऐका. माझ्या लग्नात स्त्रीधन म्हणून मुनीमजी मला इथे ऐकायला येत नाहीये. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? अय्यो कुठे हो? काहीच आवाज येत नाही बघा इकडे मागे. मोठ्याने बोला हो, मोठ्याने. ऐकू तर येतंय खणखणीत. काय हो, मुद्दाम करताय का सूड उगवताय? पण माझे शब्द नीट कान देऊन ऐका. माझ्या निष्पाप सखूचा आणि माझ्या निरपराध अप्पाचा छळ मांडताय, त्याची नोंद तो विठुराया घेईलच. आणि तुमच्या पापाची फळं
तो तुम्हाला भोगाला लाविलच. तरीच म्हटलं, मूर्खपणाचा वारसा तुमच्याकडनंच आलाय सखूकडे. मोठा आत्मविश्वास उतू चाललाय ना त्या विठोबाच्या बाबतीत. मग कुठे आहे तो विठोबा? एवढे धिंडवडे निघतायत तुमचे. आता त्याने इथं असायला हवं होतं ना. कुठे आहे तो?